विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 8 भारतातील दारिद्र्य या प्रकरणाला सुरुवात केली होती. या प्रकरणातील प्रस्तावना, दारिद्र्याचा पारंपरिक अर्थ, बहुआयामी दारिद्र्य म्हणजे काय आणि सगळ्यात महत्त्वाची संकल्पना ती म्हणजेच दारिद्र्याच्या 2 संकल्पना या घटकाचा अभ्यास केला होता. त्यातली पहिली संकल्पना होती निरपेक्ष दारिद्र्य, दुसरी संकल्पना होती सापेक्ष दारिद्र्य आणि सगळ्यात महत्त्वाची जी संकल्पना होती ती म्हणजे दारिद्र्य रेषा. मग दारिद्र्य रेषा या दारिद्र्य रेषेचे उद्देश 4 उद्देश आपण पाहिले होते की दारिद्र्य रेषा कोणत्या उद्देशाने निर्माण झालेली आहे. एक म्हणजे दारिद्र्य रेषेच्या वरती आणि दारिद्र्य रेषेच्या खाली असणारी जी लोकसंख्या आहे ती ठरवण्यासाठी. दुसरं म्हणजे कुटुंबाचा उपभोग खर्चावरून दारिद्र्याची ओळख पटवण्यासाठी. तिसरं म्हणजे वेळोवेळी दारिद्र्याचा मागोवा घेऊन प्रदेशांची तुलना करण्यासाठी. आणि चौथं म्हणजे दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमासाठी आवश्यक खर्चाचा अंदाज बांधण्यासाठी. अशा 4 गोष्टींसाठी दारिद्र्य रेषा निर्माण करण्याचा उद्देश त्या ठिकाणी भारत सरकारने आखला आणि दारिद्र्य रेषा निश्चित केली. मग ही जी दारिद्र्य रेषा आहे तिचं जागतिक बँकेच्या अहवालानुसार दारिद्र्य रेषा 2011च्या किमतीनुसार दर दिवशी $1.90 इतकी क्रयशक्तीच्या समानतेवरती आधारित आहे आणि भारतातील 21.2% लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेच्या खाली आहे. या घटकाचा आपण अभ्यास केला कालच्या व्हिडिओमध्ये. आज विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी एक मनोरा दिसतोय. व्यक्तीच्या उत्पन्नानुसार त्याचं वर्गीकरण केलेलं आहे आणि काल मी जे तुम्हाला नोट्स पाठवले आहे त्या नोट्समध्ये त्याचं वर्गीकरण तुम्हाला करून दिलेलं आहे. उदाहरणार्थ, कंत्राटी कामगार, दुकानातील विक्रेता, बहुराष्ट्रीय कंपनीमधील मुख्य अधिकारी, त्यानंतर कंपनीमधील विशेष अधिकारी, अशा 4 घटकांद्वारे आपल्याला या ठिकाणी या मनोऱ्याचा अभ्यास करायचा आहे. आणि या 4 घटकांचं वर्गीकरण म्हणजे हे 4 घटक कोणत्या उत्पन्नाच्या मनोऱ्यामध्ये बसतात. उदाहरणार्थ, कमी उत्पन्न गटामध्ये बसतात, मध्यम उत्पन्न गटामध्ये बसतात, उच्च उत्पन्न गटामध्ये बसतात की उच्चांकी उत्पन्न गटामध्ये बसतात, हे आपल्याला काय करायचं आहे, पाहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या 4ही घटकांचा विचार उत्पन्नाच्या बाबतीत आपल्याला करायचा आहे. मग आता या ठिकाणी जर वरील 4 घटक आपण घेतले, कंत्राटी कामगार, दुकानातील विक्रेता, बहुराष्ट्रीय कंपनीमधील मुख्य अधिकारी आणि कंपनीमधील विशेष अधिकारी यांच्या जर उत्पन्नाचा आपण जर विचार केला तर कोणत्या उत्पन्नामध्ये यातील कोणत्या व्यक्ती बसू शकतात हे आपल्याला काय करायचं आहे, पाहायचं आहे. मग आता यामध्ये कंत्राटी कामगार जे आहेत ते कोणत्या उत्पन्नामध्ये बसतात, तर याबाबत आपण या ठिकाणी पाहणार आहोत की उच्च उत्पन्न, त्यानंतर उच्चांकी उत्पन्न, उच्च उत्पन्न, मध्यम उत्पन्न आणि कमी उत्पन्न असा हा मनोरा या ठिकाणी आहे. मग आता या ठिकाणी उच्चांकी उत्पन्नामध्ये या 4 घटकांपैकी बहुराष्ट्रीय कंपनीमधील जे मुख्य अधिकारी म्हणजे CEO यांचं उच्चांकी उत्पन्न असणार आहे. त्यानंतर कंपनीमधील विशेष अधिकारी जे आहेत ते त्या ठिकाणी मध्यम उत्पन्नामध्ये असणारे आहेत. त्यानंतर त्या ठिकाणी दुकानातील विक्रेता जो आहे तो मध्यम उत्पन्नामध्ये असणार आहे आणि कमी उत्पन्नामध्ये कंत्राटी जे कामगार आहेत, कंत्राटी कामगार ते कमी उत्पन्न गटामध्ये मोडले जाणार आहे. अशा पद्धतीने हे व्यक्तीचं वर्गीकरण या ठिकाणी केलेलं दिसतं. जर तुम्हाला या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5 मध्ये आकृती पूर्ण करा किंवा योग्य व्यक्तीच्या उत्पन्नानुसार त्याचं वर्गीकरण करा असा प्रश्न विचारला तर हा समजा मनोरा आला तर तो तुम्हाला स्पष्ट करता आला पाहिजे किंवा त्या ठिकाणी कोणत्या उत्पन्न गटामध्ये यातील कोणत्या व्यक्ती बसतात ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी हा घटक आपण अत्यंत थोडक्या प्रमाणामध्ये पाहिलेला आहे. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे दारिद्र्याचे प्रकार. पहा, दारिद्र्याचे 2 प्रकार पडतात. त्यातला पहिला जो प्रकार आहे ते म्हणजे ग्रामीण दारिद्र्य आणि दुसरा जो प्रकार आहे ते म्हणजे शहरी भागातील दारिद्र्य म्हणजे शहरी दारिद्र्य. आता हे दारिद्र्याचे प्रकार 2 जे केलेत ते या ठिकाणी ग्रामीण भाग आणि शहरी भाग याचा विचार करता केलेले आहेत की ग्रामीण भागामध्ये कशा पद्धतीने दारिद्र्य असते
आणि शहरी भागामध्ये कशा पद्धतीचं दारिद्र्य असतं त्यानुसार हे दारिद्र्याचे प्रकार पडलेले आहेत. त्यातला जो पहिला प्रकार आहे तो म्हणजेच त्या ठिकाणी ग्रामीण दारिद्र्य. आता ग्रामीण दारिद्र्य म्हणजे काय, तर ग्रामीण भागातील जे विशिष्ट क्षेत्रातील लोकांना मूळ गरजांपासून वंचित राहणे याला ग्रामीण दारिद्र्य असं म्हणले. आता मूळ गरजा कोणत्या, तर त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची मूळ गरज आहे ती म्हणजे अन्न, दुसरी वस्त्र आणि तिसरं निवारा. या माणसाच्या मूलभूत गरजा आहे म्हणजे मूळ गरजा आहेत. आणि या मूलभूत गरजांपासून त्या ठिकाणी जे लोक वंचित राहतात, या मूलभूत गरजाही भागवण्या इतपत ज्यांचं उत्पन्न नसतं त्या उत्पन्न गटातील लोक ग्रामीण दारिद्र्यामध्ये येतात. हा पहिला प्रकार की ग्रामीण भागातील विशिष्ट क्षेत्रातील लोकांना मूळ गरजांपासून वंचित राहणे यालाच काय म्हणलेलं आहे, ग्रामीण दारिद्र्य असं म्हणले. हे दारिद्र्य कोणामध्ये आढळतं मग ग्रामीण भागामध्ये, तर जे श्रीमंत आणि अल्पभूधारक शेतकरी आहे. कारण ग्रामीण भागामध्ये उत्पन्नाचं साधन हे शेती असतं. मग श्रीमंत शेतकरी ज्यांच्याकडे जमीन अतिशय अल्प आहे किंवा नाही आहे, किंवा अल्पभूधारक आहे, कमी प्रमाणात आहे, भूमिहीन शेतकरी आहे ज्याला जमीनच नाही आहे, किंवा कंत्राटी कामगार आहे, इत्यादीमध्ये अशा पद्धतीचं ग्रामीण दारिद्र्य आढळतं. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की या व्यक्तींमध्ये हे जे दारिद्र्य आढळतंय ते का आढळतंय, तर सगळ्यात महत्त्वाचं शेतीतील कमी उत्पादकता. आता हे दारिद्र्य अवस्थेमध्ये जीवन का जगतात ते, तर शेतीमध्ये कमी उत्पन्न मिळतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या प्राथमिक गरजा भागवता येत नाही. वारंवार दुष्काळजन्य परिस्थिती आहे, पाण्याची उपलब्धता नाही आणि त्यामुळे शेतीचं उत्पादन घेता येत नाही. सगळ्यात महत्त्वाचं निकृष्ट ग्रामीण पायाभूत सुविधा. ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीत शहरी भागामध्ये सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत त्या भागामध्ये ग्रामीण भागामध्ये झालेल्या नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पर्यायी रोजगाराची कमतरता दिसते. शेतीला पर्याय म्हणून इतर रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध नाही आणि त्यामुळे या ठिकाणी हे दारिद्र्य ग्रामीण भागामध्ये आढळलं जातं. त्यानंतर ग्रामीण कर्जबाजारीपणा मोठ्या प्रमाणात दिसतो. उदाहरणार्थ घर बांधणे, मुलींची लग्न करणे, मुलांच्या शिक्षणासाठी किंवा शेतीमध्ये त्या ठिकाणी जर दुष्काळ पडला, शेतीतलं पीक बुडलं आणि शेतीमध्ये जे गुंतवणूक केलेली आहे किंवा पिकासाठी त्या ठिकाणी जे कर्ज घेतलेलं आहे ते पीक बुडल्यामुळं तेवढं उत्पन्न काढू न शकल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होतोय. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं की निरक्षरता, की ग्रामीण भागामध्ये लोक साक्षर नसतात, निरक्षर असतात आणि म्हणून ते शेती करतात. त्यामुळे ग्रामीण दारिद्र्यामध्ये काय होते, वाढ होते. म्हणजेच काय, तर कारण काय ग्रामीण दारिद्र्य निर्माण होण्याची, तर त्या ठिकाणी श्रीमंत आणि अल्पभूधारक शेतकरी, त्यानंतर भूमिहीन शेतमजूर आणि कंत्राटी कामगार इत्यादींमध्ये हे ग्रामीण दारिद्र्य आढळतं. आणि का त्या भागामध्ये ग्रामीण दारिद्र्य आढळतं, तर शेतीची कमी उत्पादकता असते, दुष्काळ वारंवार पडतात, निकृष्ट ग्रामीण पायाभूत सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध केलेल्या असतात आणि पर्यायी रोजगाराची काय असते, कमतरता. ग्रामीण कर्जबाजारीपणा मोठ्या प्रमाणात असतो आणि या ग्रामीण भागातील जी लोकसंख्या आहे ती मोठ्या प्रमाणात निरक्षर असते. त्यामुळे या ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीने हे ग्रामीण दारिद्र्य आढळतं. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे शहरी दारिद्र्य. आता शहरी दारिद्र्य म्हणजे काय, तर शहरी भागातील विशिष्ट क्षेत्रातील लोकसंख्येत मूळ गरजांची कमतरता असते, त्या शहरी दारिद्र्य असं म्हणतात. म्हणजे शहरी भागातील सगळेच व्यक्ती दारिद्र्य आहेत का, तर नाही. विशिष्ट क्षेत्रातील लोकसंख्या, विशिष्ट भागातील जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या मूळ गरजांपासून काय असते, मूळ गरजांची त्यांना कमतरता जाणवते आणि त्यामुळे शहरी दारिद्र्य शहरी भागामध्ये आढळते. मग हे शहरी दारिद्र्य आहे ते मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात लोकांचं झालेलं जे वाढतं स्थलांतरण आहे त्यामुळे निर्माण होतं. त्यांना परवडणारी घरे उपलब्ध नसतात, निरक्षर असतात, मंद गतीने औद्योगिक वृद्धी आणि विकास, पायाभूत सुविधांची कमतरता या कारणांमुळं हे शहरी दारिद्र्य काय होतं, वाढतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की या शहरी दारिद्र्यामुळे झोपडपट्टीत वाढ होते, औपचारिक क्षेत्रात वाढ होते आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. आता आपण हे शहरी दारिद्र्य की सगळे शहरामधले आहेत का, तर नाही. ग्रामीण भागामध्ये रोजगार नाही म्हणून या ठिकाणी ग्रामीण भागातून शहरी भागाकडे काय केलं जातं, स्थलांतरण केलं जातं. आणि हे स्थलांतरण झाल्यानंतर
शहरी भागामध्ये असणारे घरांसाठी असणारी जी भाडे आहेत ते जास्त असतात, मोठ्या प्रमाणात असतात किंवा जास्त आकारली जातात. मग ही भारी परवडत नाही म्हणून मोठ्या प्रमाणात काय केली जाते, झोपडपट्टी निर्माण होते. मग त्या ठिकाणी ग्रामीण भागातून आलेला असतो, निरक्षर असतो म्हणून निरक्षरता, आणि सगळ्यात महत्त्वाचं या भागाचा मंद गतीने औद्योगिक वृद्धी आणि पायाभूत विकास झालेला असतो, आणि या भागामध्ये पायाभूत सुविधांची सुद्धा काय असते, कमतरता असते, आणि त्यामुळे या शहरी भागामध्ये दारिद्र्य वाढतं. आता हे दारिद्र्य वाढतंय, मग याच्यामुळं काय परिणाम होतात, तर झोपडपट्टींमध्ये शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते, आणि अनौपचारिक जी क्षेत्र आहे त्या क्षेत्रात वाढ होते, आणि सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, की या लोकांना जर काम मिळालं नाही तर हे लोक काय करतात, कोणत्याही प्रकारचे गुन्हे करण्यास तयार होतात, आणि मग अशा कारणांमुळं त्या ठिकाणी काय होतंय, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय, म्हणजे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी त्या लोकसंख्येमध्ये निर्माण होते, आणि मग कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो की कशा पद्धतीने या लोकांना त्या गुन्हेगारीतून बाहेर काढावं, हा प्रश्न निर्माण होतो. मग त्याचमुळे औपचारिक क्षेत्रात काय होते, अनौपचारिक क्षेत्रामध्ये काय होतीये, वाढ होती. अशा पद्धतीने ही कारणे आपल्याला त्या ठिकाणी शहरी दारिद्र्यामुळे अशा पद्धतीचे प्रश्न काय होतात, निर्माण होतात. आता सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे की दारिद्र्य रेषेच्या वर राहण्यासाठी तुमच्याकडे कोणत्या गोष्टी आवश्यक आहे, तुम्ही दारिद्र्य रेषेच्या वरती आहात का खाली आहात, हे जर आपल्याला अभ्यासायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी 2 कलरच्या पिशव्या दिसतात. ह्या आकृतीला पिशवीचा आकार तुम्हाला दिसतोय. पहिल्या पिशवीमध्ये काय दिसतंय, निळ्या कलरचा तर अन्न पदार्थ, आणि दुसऱ्यामध्ये काय दिसतंय तर इतर घटक. मग तुम्ही दारिद्र्य रेषेच्या वर राहण्यासाठी खालील बाबी आवश्यक आहे असं तुम्हाला म्हणलेलं आहे, की दारिद्र्य रेषेच्या वर जर तुम्ही असाल तर तुम्ही या सगळ्या गोष्टी काय करत असाल, त्या ठिकाणी खात असाल, या वस्तूंचा उपभोग घेत असाल, आणि दारिद्र्य रेषेच्या जर खाली असाल तर तुम्हाला यातल्या बऱ्याचशा गोष्टी मिळत नसतील. मग आता अन्नपदार्थांमध्ये तुम्ही धान्य, डाळी, दूध, दुग्धजन्य पदार्थ, मीठ, साखर, त्यानंतर खाद्यतेले, अंडी, मासे, मांस, भाज्या, फळे, मसाले, पेय आणि प्रक्रिया केलेली जी खाद्य आहेत ती तुम्ही, उत्पन्न चांगलं आहे, दारिद्र्य रेषेच्या वरती आहेत म्हणून त्या ठिकाणी काय करता, तर ते खरेदी करता, त्याचा उपभोग घेता. दुसरं म्हणजे इतर घटकांमध्ये जर तुमच्याकडे एखादी गाडी असेल तर इंधनाचा तुम्ही वापर करता, घरामध्ये विजेचा वापर करता, वैद्यकीय ज्या सुविधा आहेत त्या उपभोगता, करमणुकीची साधनं त्याचा उपभोग घेता, टिकाऊ ज्या वस्तू आहे घरामध्ये असणाऱ्या TV, फ्रीज, त्यानंतर मिक्सर, वॉशिंग मशीन, अशा पद्धतीच्या ज्या टिकाऊ वस्तू आहेत त्या तुमच्या घरामध्ये आहेत. कपडे, भाडे, अंथरूण, पांघरूण, पादत्राणे, शिक्षण, स्वच्छता, प्रसाधनाच्या वस्तू, प्रवास भत्ता, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी परवडणाऱ्या असतात किंवा तुमच्या घरामध्ये असतात. हे इतर घटक तुम्हाला त्या ठिकाणी काय करता येतात, उपभोगता येतात. जेव्हा ह्या दोन्ही प्रकारचे घटक म्हणजे अन्नपदार्थ आणि इतर घटक यांचा उपभोग तुम्ही घेत असाल तर तुम्ही दारिद्र्य रेषेच्या काय आहात, वर आहात, आणि याचा उपभोग जर तुम्हाला घेता येत नसेल तर तुम्ही दारिद्र्य रेषेच्या काय आहात, खाली आहात. अशा पद्धतीने हे तुम्हाला माहिती हवं की या गोष्टींचा जर उपभोग तुम्हाला घेता येत असेल तर तुम्ही दारिद्र्य रेषेच्या वरती, आणि याचा उपभोग जर घेता येत नसेल तर तुम्ही दारिद्र्य रेषेच्या खाली आहात. आता पुढचा जो घटक आहे तो म्हणजे भारतातील दारिद्र्याचा विस्तार. आता एकूण लोकसंख्येच्या दारिद्र्य रेषेखाली असलेल्या लोकांचं जे प्रमाण आहे ते प्रमाण आपल्याला दारिद्र्य गुणोत्तरानं मोजता येतं. म्हणजे एकूण जी लोकसंख्या आहे आणि त्या लोकसंख्येमधील दारिद्र्य रेषेच्या खाली असलेली जी लोकसंख्या आहे हे लोकांचं प्रमाण आपण दारिद्र्य गुणोत्तराने त्या ठिकाणी मोजू शकतो. मग आता हा भारतातील दारिद्र्याचा विस्तार कसा मोजला जातो, तर एकूण लोकसंख्येतील दारिद्र्याचं प्रमाण हे दारिद्र्य गुणोत्तरानं काय केलं जातं, मोजलं जातं. त्यावरून दारिद्र्याचा विस्तार आपल्याला काय केला जातो, निश्चित केला जातो. आता भारतातील दारिद्र्य विस्ताराचा अभ्यास करण्यासाठी वैयक्तिक स्तरावर अर्थशास्त्रज्ञांनी संशोधन संस्थांचं योगदान दिलं, आणि 1962 पासून नियोजन आयोगानं विविध काम करणारे कार्यक्षम कार्यगट तज्ज्ञ समिती भारतातील दारिद्र्याच्या मोजणीसाठी नेमलेले आहे. याचं कारण काय, तर 1962 पासून नियोजन करण्यात आलं की जर हे दारिद्र्य कमी करायचं असेल
तर त्या ठिकाणी भारतातील दारिद्र्याचा विस्तार कसा आहे हा पाहायला पाहिजे. मग हा दारिद्र्याचा विस्तार कसा पाहायचा, तर दारिद्र्य गुणोत्तराने तो मोजायचा. एकूण लोकसंख्येच्या दारिद्र्य रेषेखाली असलेल्या लोकांचं प्रमाण काय करायचंय, मोजायचंय. मग आता ह्या दारिद्र्याचा अंदाज कसा लावायचा, तर पूर्वीची दारिद्र्य रेषा ही आपण पाहिलं कालच्या तासाला की उष्मांकावरून त्या ठिकाणी ठरवली जात होती किंवा उष्मांकावर कॅलरीजवर अवलंबून होती. उदाहरणार्थ त्या ठिकाणी ग्रामीण भागातील जनतेसाठी 2400 कॅलरीज आवश्यक आहे आणि शहरी भागातील जनतेसाठी 2100 कॅलरीज आवश्यक आहे. मग सर्वसाधारण जर कॅलरीजचा विचार केला तर सरासरी 2250 उष्मांकाची किंवा कॅलरीजची गरज त्या ठिकाणी दारिद्र्य रेषेच्या वरती असणाऱ्या व्यक्तींमध्ये असणं गरजेचं आहे आणि तेवढ्या कॅलरीज जर ते उपभोगत असतील तर ते दारिद्र्य रेषेच्या वरती आहे. यावरून आपल्याला हे लक्षात येईल की पूर्वीची जी दारिद्र्य रेषा आहे ती उष्मांकाच्या किंवा कॅलरीच्या आधारावरती काय होती, अवलंबून होती. त्यात इतर वस्तूंच्या उपभोगाचा समावेश नव्हता. उदाहरणार्थ भारत सरकारनं वेळोवेळी दारिद्र्य रेषा मोजण्यासाठी वेगवेगळ्या समित्या नियुक्त केल्या. उदाहरणार्थ डॉक्टर श्री रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली 2012 साली तज्ज्ञांचा एक गट नेमला आणि त्या गटाने 2014 मध्ये सादर केलेल्या अहवालानुसार ग्रामीण आणि नागरी भागाकरिता दारिद्र्य रेषा काय केली, निश्चित केली. मग आता ही दारिद्र्य रेषा काय आहे, तर त्या ठिकाणी त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागासाठी त्या ठिकाणी काय केलं, दारिद्र्य रेषा कशा पद्धतीने असेल किंवा दारिद्र्याचं गुणोत्तर कशा पद्धतीने असेल हे काय केलं, सांगितलं. आता या ठिकाणी तुम्हाला दारिद्र्याचा दराचा एक तक्ता दिसतोय आणि त्याच्यामध्ये 2 भाग दिसतात. ते पहिला आहे दारिद्र्य रेषा उपभोग खर्च रुपयामध्ये दाखवलेला आहे आणि दुसरा आहे दारिद्र्य गुणोत्तर. दारिद्र्य रेषेचा जर विचार केला तर ग्रामीण आणि शहरी भागातील दारिद्र्य आपल्याला दिसते. ग्रामीण भागामध्ये 972 प्रति महिना त्या ठिकाणी व्यक्तीला मिळाला पाहिजे आणि प्रति दिवसावरती त्या व्यक्तीने किती, तर त्या ठिकाणी 32 रुपये एका व्यक्तीने आपल्यावरती स्वतःवरती आपल्या दैनंदिन उपभोगावरती खर्च केला पाहिजे. शहरी भागामध्ये 1407 रुपये त्या ठिकाणी प्रति महिना कमवला पाहिजे आणि त्यातलं 47 रुपये प्रति दिवसावर एका व्यक्तीने काय केला पाहिजे, खर्च केला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा एखादी व्यक्ती ग्रामीण भागामध्ये 32 रुपये खर्च करते आपल्या दैनंदिन गरजांवरती, उपभोगावरती आणि शहरी भागातील व्यक्ती 47 रुपये खर्च करते. ग्रामीण भागातील व्यक्तीचा महिना 972 रुपये एवढे उत्पन्न आहे आणि शहरी भागातील 1407 रुपये, तेव्हा ती दारिद्र्य रेषेच्या वरती आहे. ह्याच्या जर कमी असेल तर ती दारिद्र्य रेषेच्या काय आहे, खाली आहे. आता हे दारिद्र्याचं जे गुणोत्तर आहे ते ग्रामीण भागामध्ये 30.9%, शहरी भागामध्ये 26.4% आणि एकूण जर विचार केला तर 29.5%. मग भारत सरकार आणि नियोजन आयोगाच्या अहवालानुसार जून 2014 नुसार ही आकडेवारी आपल्याला दारिद्र्य रेषेचा दर या ठिकाणी कळालेला आहे. आता पुढचा जो घटक आहे तो म्हणजे राज्यनिहाय दारिद्र्याची टक्केवारी. कोणत्या देशामध्ये सगळ्यात जास्त दारिद्र्य आहे आणि कोणत्या देशामध्ये त्या ठिकाणी कमी दारिद्र्य आहे, या राज्यनिहाय दारिद्र्याच्या टक्केवारीवरून तुम्हाला लक्षात येईल. राज्य आणि दारिद्र्याचा दर दिलेला आहे. 2011 आणि 12चा हा दर आहे. आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिसा, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल अशा पद्धतीने ही त्या ठिकाणी राज्य दिलीत आणि त्या राज्यांचा त्या ठिकाणी दारिद्र्याचा दर दिलेला आहे. यावरून तुम्हाला काय करायचंय, तर या तक्त्यावरून तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्यात जास्त दरिद्री अवस्थेमध्ये असणारा देश कोणता, सगळ्यात कमी त्या ठिकाणी जास्त कोणता आणि सगळ्यात कमी कोणता, म्हणजे दारिद्र्याचा दर हा सगळ्यात जास्त कोणत्या राज्यामध्ये आहे आणि सगळ्यात कमी कोणत्या राज्यामध्ये या ठिकाणी आपल्याला काढता येईल. मग आता सगळ्यात जास्त कुठे आहे, तर पहा छत्तीसगड हे राज्य दिसते 39.9% इतकं तुम्हाला तो छत्तीसगडचा दर दिसतोय, म्हणजे हा सगळ्यात जास्त आहे. आणि सगळ्यात कमी कुठं आहे तर केरळमध्ये, केरळ त्या ठिकाणी दारिद्र्याच्या बाबतीत दारिद्र्य रेषेच्या वरती असलेलं आपल्याला दिसते ते म्हणजे 7.1% सगळ्यात कमी आहे.
मग आता ह्याच्यामध्ये महाराष्ट्राचं कुठं आहे, तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये दारिद्र्याचं प्रमाण हे 17.4% तुम्हाला दिसते. म्हणून या आपल्या भारताचा पूर्ण विचार केला तर ह्या राज्यांचा दारिद्र्याची टक्केवारी दिलेली आहे आणि या राज्यांच्या दारिद्र्याच्या टक्केवारीवरून तुम्हाला कोणत्या राज्यामध्ये किती प्रमाणात दारिद्र्य आहे हे त्या ठिकाणी टक्केवारीवरून लक्षात येते. या तक्त्यावरून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तिसरं चतुर्थक आणि 10वं शतमक काढायचं आहे आणि त्यानुसार राज्यांची नावं काय करायची आहे, लिहायची आहे. पहा, या तक्त्यावरून तुम्हाला काय करायचं आहे, 10वं आणि त्या ठिकाणी काय करायचं आहे, चतुर्थक तिसरे आणि 10वे शतमक काढायचे आहे आणि हे गणित तुम्हाला काय करायचं आहे, सोडवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजेच दारिद्र्याची कारणं. भारतामध्ये दारिद्र्य का मोठ्या प्रमाणात आहे, अशी कोणती कारणं आहेत, त्या कारणांचा अभ्यास जो आहे तो आपण काय करणार आहोत, पुढच्या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत, अभ्यासणार आहोत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.